लग्नाला 8 दिवस होताच असं काय झालं की ज्यामुळे महाराजांनी हात जोडले. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं, पण 8 दिवस होताच एक अशी माहिती समोर आली की ज्यामुळे महाराजांनी हात जोडले. मुलगी रडू लागली. एक बाप चक्क हात जोडून लेकीची माफी मागू लागला. काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं होतं. सगळीकडे त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. पण तेवढ्यात काल अचानक या लग्नाचं एक असं गुपित उघड झालं की ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. लग्न लागून अजून 1 हफ्ताही उलटला नाहीये आणि तेवढ्यातच अशी काही माहिती हाती आली की ज्याने थेट महाराजांनी हात जोडले. पोरीने टाहो फोडला. नेमकं काय घडलं की खुद्द बापालाच हात जोडून मुलीची माफी मागावी लागते. हे लग्न दिसायला खूप खूप श्रीमंत होतं. महाराजांनी खूप गडगंज जावई शोधला होता. जावयाकडे पैशाची काही कमी नाहीये, म्हणूनच महाराजांनी त्यांच्याशी पोरीचं लग्न लावून दिलं. अशा वावड्या आजवर सर्व लोकांनी ऐकल्या. पण लग्न पार पडल्यानंतर 8 दिवसांच्या आतच एक असं वास्तव समोर आलं की ज्याने जुन्या सगळ्या बातम्या खोट्या ठरवून टाकल्या. थेट बापानं हात जोडले, लेकीनं हंबरडा फोडला. असं काय झालं की अक्षरशः महाराज हात जोडून रडायला लागले. 3 मे रोजी हा विवाह सोहळा संगमनेरच्या भूमीत पार पडला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घराळ्यात सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली होती. त्यावेळेस महाराज हे तिथे जुन्नर तालुक्यातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात जे काटेडे गाव आहे तिथे ते गेले होते. महाराज तिथे पोहोचले. महाराजांनी लेकीकडे पाहिलं आणि पोरीच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांनी हात जोडले. मग असं काय घडलं की एका पित्याला स्वतःच्या मुलीकडे बघून हात जोडावे लागले. कोणती माहिती अखेर बाहेर आली की एका बापानं पोरीची माफी मागितली. काय सत्य समोर आलं, चला जाणून घेऊया या पूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मे महिना महाराष्ट्रात लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो आणि हजारो लग्न इथे लागतात. पण लग्न झालं की दुसऱ्या दिवशी कोणतंही लग्न लोकांच्या ध्यानात राहत नाही. पण एक असं लग्न आहे की जे पूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात तर राहीलच, पण आजही त्याच्यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे. ते लग्न म्हणजे इंदुरीकर महाराज यांची लाडकी कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न. आता या लग्नातील खर्चावरून, त्यात हजेरी लावलेले मंत्री, मुख्यमंत्री यांच्यावरून गप्पा सुरू होत्याच. पण लग्न होऊन 8 दिवस लोटले नव्हते की तेवढ्यात या लग्नाबद्दल अशी गोष्ट समोर आली की ज्याने थेट एका बापाच्या डोळ्यात पाणी आलं. थेट महाराजांनी हात जोडले, लेकीनं टाहो फोडला, बापानं मागितली माफी. ज्या कीर्तनकाराच्या शब्दावर उभं जग चालतं त्याने हात जोडून का डोळ्यात पाणी आणलं. असं काय सत्य उघडकीस आलं की ज्याने महाराज दुःखी झाले. एका बापानं का मुलीची माफी मागितली. खरं तर एक मोलाचा मुद्दा इथे सगळ्यात आधी उघड झालाय. 3 मेला लग्न झालं खरं, पण 1 वर्षापूर्वी जेव्हा यांचा साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजांवर खूप टीका झाली होती. त्या टीकेमुळे महाराज सुद्धा त्यावेळेस मनातून दुःखी झाले होते. मी आता कीर्तन करणार नाही असं वेदनेने ते म्हणाले होते. पण त्याच काळात आणखी एक मोठी चर्चा रंगली होती. ती म्हणजे महाराजांचा जावई कोण. 1 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं होतं की महाराष्ट्राचा जावई नक्की कोण आहे. तो जावई नेमकं काय काम करतो. आता त्यावेळेस ती वावडी उठली होती साखरपुड्याच्या वेळी. आता त्याला वर्ष झालं. त्यावेळेस बातम्यांवर, सोशल मीडियावर सगळीकडे माहिती पसरली होती. ती लोकांनी पाहिली सुद्धा होती. पण लग्नाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा जावयाचं खरं रूप लोकांना जाणून घ्यायचं होतं. ते सत्य न्यूज चॅनलवर दाखवलं गेलं. बऱ्याचदा प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलीचं जे लग्न आहे ते एका चांगल्या घरात व्हावं, तिला कोणताही त्रास नसावा, त्या परिवारात तिचा संसार सुखासमाधानाने चालावा, असं कोणत्याही बापाचं एक साधं मत असतं. आणि तेच मत इंदुरीकर महाराजांचं सुद्धा होतं. पण जेव्हा अशा गोष्टी बाहेर येतात तेव्हा कोणत्याही बापाला हात जोडून माफी मागितल्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. मग 8 दिवसांच्या आत असं काय झालं की अक्षरशः महाराजांनी हात जोडून डोळ्यात पाणी आणलं. नेमकं असं काय घडलं 8 दिवसांत की महाराज उदास झाले. खरं पाहिलं तर याचं जे पहिलं गुपित होतं ते उघडकीस आलं होतं सत्यनारायणाच्या दिवशी. हो, हेच ते सत्य होतं की जे लोकांना माहीत होतं, पण त्याच्या मागची गोष्ट, त्याचा इतिहास कुणालाच ठाऊक नव्हता. खरं तर सुरुवातीला मोठं रहस्य होतं इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं. आता लोकांना इतकंच माहिती होतं की महाराजांनी आपल्या लेकीचा हात साहिल चिलपच्या हातात का दिला, त्यांनी का लग्न लावून दिलं. लोकांना इतकंच वाटत होतं की ते लय श्रीमंत घरचे आहेत. पण जेव्हा साहिल चिलप यांच्या घराण्याचा इतिहास समोर आला, ज्यामध्ये त्यांचे वडील सुनील चिलप यांचा भूतकाळ तपासला गेला, तेव्हा एक धक्कादायक माहिती बाहेर आली. त्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. 2003 सालचा हा विषय होता. त्यावेळेस सुनील चिलप हे अगदी थोडे पैसे खिशात घेऊन मुंबईला गेले होते. आता खरं तर पहिली शंका इथेच आली होती की लग्न हे संगमनेर मध्ये झालं आणि साहिल चिलप हे मुंबईला राहतात,
मग सत्यनारायणाचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका छोट्या खेड्यात का झाला, ज्याचं नाव काटेडे गाव आहे? मग इथूनच खरी शंका यायला सुरुवात झाली होती. मग खरं तर पुढे असं उलगडणार होतं की ज्याने थेट बाप आपल्या मुलीचीच माफी मागणार होता. बापाला मुलीची माफी का मागावी लागली? असं काय सत्य समोर आलं? 7 दिवसांत त्यांच्या संसारात असं काय घडलं? सत्य हे होतं की सुनील चिलप, जे साहिल चिलपचे वडील आहेत, ते 2003 मध्ये मुंबईच्या दिशेला घराबाहेर पडले होते. जुन्नर तालुक्यातलं काटेडे नावाचं छोटं गाव, जिथूनच सुनील चिलप म्हणजे साहिल चिलपच्या वडिलांचा प्रवास सुरू झाला होता. आज त्यांच्याकडे 500 ते 700 करोडांचं मोठं साम्राज्य आहे. पण त्यांनी जी सुरुवात केली होती त्याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हतं. पण प्रेक्षकांना प्रश्न असा पडतो की एवढ्या वेगाने प्रगती करणाऱ्या या घराण्याचा आणि इंदुरीकर महाराजांचा संबंध नेमका कसा आला? फक्त पैसा बघून महाराजांनी आपली पोरगी दिली का? की यामागे काहीतरी वेगळं कारण होतं की ज्यामुळे महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं? बापानं माफी मागितली, लेकीनं टाहो फोडला, हात जोडून महाराजांच्या डोळ्यात का पाणी आलं? साहिल चिलप याचे वडील सुनीलजी यांनी एका ट्रकचं रूपांतर शेकडो कंटेनर मध्ये केलं. आज नावाशेवा पोर्टवर त्यांची मोठी लॉजिस्टिक कंपनी आहे. पण खरी ओळख पैशातून नाही तर त्यांच्या संस्कारातून झाली. जुन्नर मधील त्यांच्या घराचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यामुळे तिथे एक वेगळी चर्चा रंगली होती. खरं तर 24 तास त्यांच्या घरासमोर एक मोठा स्पीकर लावलेला आहे आणि त्या स्पीकर मध्ये रोज हरिपाठाचा गजर सुरू असतो आणि हरिपाठाचा गजर करणारं हे घर होतं. पैसेही खूप होते आणि संस्कारी कुटुंब होतं. मग असं काय झालं की बापांना हात जोडावे लागले? मुलीची माफी का मागावी लागली? डोळ्यातून का पाणी आलं? मग सगळं इतकं चांगलं, मुलगा सुशिक्षित, घर खानदानी, सगळं ओके होतं. मग लग्नानंतर 8च दिवसांत नेमकं काय असं घडलं की महाराजांनी भर मांडवात हात जोडले? लोक विचारतात की का बापाने मुलीची माफी मागितली? एका बापावर ही वेळ का आली? लग्न झालेल्या खर्चावर प्रत्येक जण बोलत होता, पण बापाच्या मनात काय चालू होतं जे कुणाला दिसलं नाही, जे 8 दिवसानंतर बाहेर आलं? कारण महाराजांच्या मनात एक अशी जुनी जखम होती, एक जखम जी त्यांनी कुणालाच सांगितली नव्हती. लग्नानंतर मुलीच्या घरी गेल्यानंतर ती जखम पुन्हा उघडी झाली. मग नेमकं काय होतं ते रहस्य? महाराजांना आपल्या मुलीची अवस्था पाहून का असं वाटलं? का त्यांनी हात जोडून तिथे माफी मागितली? काय विषय तिथे झाला होता? महाराजांनी आता सांगायला सुरुवात केली होती. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीच्या ज्ञानेश्वरीच्या सासरी एका कार्यक्रमादरम्यान आपल्या संघर्षाच्या काळातील भावूक आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीच्या काळात समाज प्रबोधनासाठी फिरताना अवघ्या 3 महिन्यांच्या ज्ञानेश्वरीला शेजाऱ्यांकडे सोडून महाराज आणि त्यांची पत्नी कीर्तनासाठी जात असत. आज मुलगी सुसंस्कृत आणि श्रीमंत घरी सुखात असली तरी तिचे बालपण आपल्याला पाहता आले नाही आणि तिला पुरेसा वेळ देता आला नाही, या विचाराने महाराजांचे डोळे पाणावले. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यामागे आपल्या संसाराचा आणि मुलीच्या सुखाचा दिलेला हा मोठा बळी असल्याचे त्यांनी मान्य केले. समाजाला सुधारण्याच्या नादात मुलीला दिलेले अंतर त्यांना आज वेदना देत आहे आणि कदाचित यामुळे एका बापाच्या आपल्या मुलीकडे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यातला भावनिक प्रसंग ऐकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचलेला माणूस जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला आपल्या प्रगतीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होते. आपण सर्वांनी महाराजांना नेहमीच हसवताना आणि समाजावर टीका करताना किंवा प्रबोधन करताना पाहिलं आहे, पण त्यांच्या अंतर्मनात दडलेली ही बापाची हळवी बाजू आज आपण या निमित्ताने पाहिली, समोर आली आहे. हे फक्त इंदुरीकर महाराजांची गोष्ट नाही तर आपल्या समाजातील अशा अनेक पालकांची व्यथा आहे जे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात आणि त्या धावपळीत मुलांचे बालपण त्यांच्या डोळ्यासमोरून कधी निसटून जाते त्यांना कधीच कळत नाही. मला तुम्हाला मनापासून एक विनंती करायची आहे की जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असा कधी अनुभव आला असेल किंवा तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी सोसलेल्या कष्टांची एखादीच आठवण तुमच्या मनात असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित एखाद्या मुलाला आपल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव होईल. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आयुष्याची एक छोटी पण महत्वाची भर कशी टाकू शकता याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. सर्वात आधी आज रात्री घरी गेल्यानंतर किंवा वेळ मिळाल्यास आपल्या आई वडिलांशी शांतपणे गप्पा मारा. त्यांना त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल विचारा. अनेकदा आपण त्यांना गृहीत धरतो पण त्यांच्या यशामागे किती रात्रीची झोप उडालेली असते हे आपल्याला माहित नसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर पालक असाल तर आपल्या कामाच्या व्यापातून दररोज किमान अर्धा तास तरी आपल्या मुलांसाठी असा काढा ज्यामध्ये कोणताही मोबाईल किंवा कामाचे दडपण नसेल. मुलांसोबत घालवलेला हा वेळ भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्यापासून वाचवेल. आणि तिसरी पायरी म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही मोठे व्हा, तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा पण आपली संस्कृती, मूळ संस्कृती आणि गावाकडची नाळ कधीही सोडू नका.
तोडू नका, तशी शिलक परिवाराने आजही जपली आहे. शेवटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण आणि काळजाला भिडणारं वाटले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे एक शेअर आणि कमेंट आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. चला तर मग आपल्या लोकांप्रती, पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमेंटचा पाऊस पाडूया. धन्यवाद.